बघा मसाला डोसा सुद्धा आहे, तुम्हाला ऑन टेबल येणार आहे सर आणि हवा तेवढा तुम्हाला खायचं आहे। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये। मंडळी आज मी घालणार आहे एकदम धुडगूस, कारण मी असा एक भन्नाट स्पॉट शोधून काढलेला आहे तुमच्यासाठी। अनलिमिटेड ब्रेकफास्ट आणि तो पण स्टेशन पासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर, आणि त्या हॉटेलचं नाव आहे सत्वम हॉटेल। तर मित्रांनो त्यासाठी मी आलेलो आहे बोरिवली मध्ये, आणि आता मी आज जाणार आहे अनलिमिटेड ब्रेकफास्ट टेस्ट करणार आहे। त्याच्यामध्ये कोणकोणते पदार्थ तुम्हाला सर्व करणार आहे, त्याची क्वालिटी, हॉटेलचे ॲम्बियन्स आणि ह्या अनलिमिटेड ब्रेकफास्टची काय प्राइस आहे आणि काय कंडिशन आहेत, या सगळ्या व्हिडिओ मधून मी कव्हर करणार आहे। तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा, आणि आता चला जाऊया अनलिमिटेड ब्रेकफास्ट टेस्ट करायला। लेट्स गो। तर मित्रांनो बघा, माझ्या समोर आहे बोरिवली स्टेशन पासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या सत्वम हॉटेल मधला अनलिमिटेड ब्रेकफास्ट। आणि बघा किती हेवी आणि किती टेम्पटिंग दिसतंय, खूप छान। आणि बघा हे तर मी थोडेच इनिशियल आयटम घेतलेले आहेत, आणि अजून भरपूर आयटम येणार आहेत। काय काय ते दाखवतो तुम्हाला या अनलिमिटेड ब्रेकफास्ट मध्ये। हा बघा, उपमा आहे, शिरा आहे, पोहे आहेत, साऊथ इंडियन ब्रेकफास्टचे पण पदार्थ आहेत त्याच्यामध्ये। हे बघा छोटे छोटे मेदू वडा आहे, इडली आहे छोटे, आणि हा मुंबईचा राजा बटाटा वडा सुद्धा आहे। आणि याच्यानंतर सुद्धा अजून काय काय आयटम्स आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो। इट्स टाइम टू टेस्टिंग। आणि बघा किती छान उपमा आहे तो, जबरदस्त। ग्रीन पीज वगैरे, टोमॅटो, राई वगैरे टाकून, मिरच्या वगैरे आहेत, आणि मस्त बघायला तरी खूप छान वाटतं। टेस्ट करूया आता। जबरदस्त भाई, मस्त, सुपर सॉफ्ट उपमा, आणि मस्त जसा हवा तसा आहे। आहा, आणि मी आता वळतो परत फटाफट। आणि हा बघा पायनॅपल शिरा दिलेला आहे, त्याच्यामध्ये बघा पायनॅपलचे पीसेस सुद्धा आहेत, तुम्हाला दाखवतो मी। पायनॅपल पीस आहेत, परत काजू आहेत, ड्रायफ्रूट सुद्धा आहेत, म्हणजे क्वालिटी सुद्धा खूप मेंटेन केली आहे। बघा जवळजवळ 5-6 काजू मला एकत्र मिळालेत। पायनॅपल, ओरिजिनल पायनॅपलचं म्हणजे छोटे छोटे पीसेस कट करून टाकलेले आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, काजू टाकलेले आहेत। जबरदस्त, क्या बात आहे। तुम्हाला एक म्हणजे हा जो ब्रेकफास्ट आहे ना, प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे हे, आणि भन्नाट आहे। आता 2 आयटम तरी मी टेस्ट केले, एकदम टेम्पटिंग आणि चविष्ट। आणि आता आपण वळूया पोह्यांकडे। पोहे बघा किती खिले केले आहेत, शेंगदाणे वगैरे टाकून बनवलेले आहेत। टेस्ट करतो मी पण आता। मोस्ट ऑफ मला वाटतं पोहे जास्त कोण खात नाही आहेत, त्यामुळे थोडंसं आम्ही लेट आलो आहे, त्यामुळे थोडे थंड झालेत ते, पण टेस्टी आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे। म्हणजे आपले जे महाराष्ट्रीयन ब्रेकफास्टचे आयटम्स आहेत ते सुद्धा इथे आहेत। उपमा बोलू नका, शिरा, पायनॅपल शिरा आहे, पोहे आहेत। आणि आता आपण वळूया मुंबईचा राजा बटाटा वड्याकडे। आणि बघा छोटे मिनी बटाटे वडे आहेत, क्या बात आहे। आतमध्ये पण बघा खूप छान प्रकारे त्यांनी जे काही मसाले जास्त वापरलेले नाही आहेत। आणि मेन गोष्ट म्हणजे इथे जैन ऑप्शन सुद्धा आहेत। इथे बोरिवलीमध्ये बहुतेक जैन कम्युनिटी जास्त राहते, त्यामुळे जैन पदार्थ पण त्यांना ठेवायला लागतात। आता आपण येऊया चटणीकडे। ही बघा खोबऱ्याची चटणी, आणि किती घट्ट आहे बघा। हा 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 हा, एक नंबर, एवढी घट्ट चटणी आहे बघा, आणि टेस्टी सुद्धा आहे, आणि बटाटा बरोबर खाताना मजा येते हो, जबरदस्त। तर वळूया आपण इडलीकडे। इडली पण आहे, साऊथ इंडियन आयटम सुद्धा आहेत इथे ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला। आणि जे काही पदार्थ आहेत ते एकदम म्हणजे मिनी व्हर्जन आहेत सगळे, पण तुम्ही कितीही खाऊ शकता कारण अनलिमिटेड आहे। इडली पण बघा सॉफ्ट आहे, नुसते एका प्रेसने
ती कट झाली. हे बघा मस्तपैकी सांबार आहे आणि असं डिप करून सांबार मध्ये हा 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 आंबट गोड गरम असं सांबार दिलेलं आहे त्यांनी आणि टेस्ट वॉज ग्रेट. हा हा. आता आपण येऊया मेदू वडाकडे. मेदू वडा पण मी तुम्हाला मागाशी सांगितलं इथे सगळे जे काय मिनी व्हर्जन आहेत पण आपण जे बाहेर नॉर्मली हॉटेलमध्ये खातो ते कसे मोठे मोठे इडले असतात, मोठे मोठे बटाटे वडे असतात, तसं नाही आहे, छोटे आहेत पण टेस्टी आहेत. आणि आता मेदू वडा पण बघितलं तुम्ही, नुसता मी एका स्पूननी ब्रेक केला. मला ही चटणी खूप आवडली, मी या चटणीबरोबर खातो आणि एवढी ठीक आहे ना ही चटणी बघा. हा 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 खोबऱ्याची चटणी जीव की प्राण आहे माझा. मस्त. तर मित्रांनो आता ते ब्रेकफास्टचे आयटम मी टेस्ट करून झालेलो आहे आणि हे बघा अजून माझी प्लेट परत भरलेली आहे मी, आणि ते पण डिफरंट मेनूमध्ये. आणि बघा याच्यामध्ये काय काय आहे. पुरी भाजी आहे आणि आपली महाराष्ट्रीयन स्पेशल झणझणीत असणार मला असं वाटतंय मिसळ पाव आहे. हे काय आहे उत्तप्पम, आणि मला ही चटणी खूप आवडलेली आहे, खोबऱ्याची चटणी आहे आणि सांबर आहे. आता मी टेस्ट करतो पुरी भाजी, आणि पुरी भाजी पण बघू शकता खूप छान आहे. हा 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 मस्त. मिरची कोथिंबीर कढीपत्ता टाकून वगैरे सॉफ्ट सॉफ्ट पुरी बरोबर आपण आता पुरी भाजीचं सुद्धा इथे व्यवस्था केलेली आहे. आणि बघा बटाटा पण प्रॉपर कुक झालेले आहेत सगळे. हा हा जबरदस्त, उत्कृष्ट आणि स्वादिष्ट. कारण आपण नॉर्मली आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या घरामध्ये आपण हे बनवतो, काही फेस्टिवल असेल किंवा काही असेल तर पुरी भाजी हे कॉम्बिनेशन असतं, त्याच्याबरोबर श्रीखंड सुद्धा असतं. पण इथली पुरी भाजी मस्त आहे खरोखर, टेस्टी आहे आणि मेन म्हणजे जास्त मसाले नाही वापरलेत त्यांनी, आणि पुरी पण प्रॉपर एकदम गुबगुबीत पुऱ्या दिलेल्या आहेत त्यांनी. आता मी टेस्ट करतो पुन्हा एकदा. हा हा. आणि मित्रांनो मी हा ब्रेकफास्टचं तुम्हाला टायमिंग सांगतो. सकाळी 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत हा ब्रेकफास्ट आहे, तर थोडंसं लवकर येण्याचाच प्रयत्न करा, नाहीतर काय होईल राहुल सर. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. तर आता मी वळतो आपल्या महाराष्ट्रीयन डिशकडे, जी आहे मिसळ पाव. बघा मस्तपैकी छान. आता बाउल वगैरे सगळे छोटे आहेत इथे, प्लेट पण छोटे आहेत, पण टेस्ट एक नंबर आहे. आत्तापर्यंत जेवढे पदार्थ मी टेस्ट केलेले आहेत ते. मस्तपैकी कांदा टाकूया. हा 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 लिंबू, कांदा लिंबू शिवाय पर्याय नाही. आणि पाव पण बघा, पावाची क्वालिटी पण, म्हणजे जे काही पदार्थ तुम्हाला सर्व करतायत अनलिमिटेड ब्रेकफास्टमध्ये ते चांगल्या क्वालिटीचे आहेत. आता आपण करूया टेस्ट. हा हा क्या बात आहे. भाई साहब जास्त स्पायसी नाही आहे, मस्त, पण एवढी टेस्टी लागते ना मिसळ, एक नंबर. आता मी लिंबू पिळल्यावर त्यावर कांद्याचा क्रंच आणि हे कुरकुरीत फरसाण आणि ही अशी जी मिसळ आहे ना टेस्टी, चूक चूक एक नंबर. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला या हॉटेलबद्दल सांगतो थोडंसं. इथे जैन ऑप्शन सुद्धा आहेत, प्युअर व्हेज हॉटेल आहे हे, आणि हॉटेलचे ॲम्बियन्स एवढं छान आहे ना, एक प्लेझंट तुम्हाला वातावरणात तुम्हाला ब्रेकफास्ट करता येईल. आणि ब्रेकफास्ट नंतर सुद्धा त्यांच्याकडे आलाकार्ट सिस्टम असते, डिनरला पण येऊ शकता. आणि अजून एक गोष्ट, हे जे आहे मी आता नॉन AC सेक्शनमध्ये बसलेलो आहे, त्यांच्याकडे AC सेक्शनसुद्धा आहे, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकता. मी सध्या नॉन AC प्रिफर केलं आहे कारण थोडी रश कमी आहे, AC सेक्शनमध्ये खूप रश असल्यामुळे मी इथे बसलेलो आहे. आता मी वळतो, परत येतो इथे या थाळीकडे, आणि हे बघा आहे उत्तप्पम, आणि जबरदस्त बघा ना किती छान त्यांनी दिलेलं आहे इथे. मस्त त्यांनी हे मला वाटतं कॅप्सिकमच आहे, रेड येल्लो आणि ग्रीन, म्हणजे याच्यावरनं तुम्ही क्वालिटीचा अंदाज लावू शकता की, कारण ह्या ज्या बाकीच्या कॅप्सिकम आहेत येल्लो किंवा रेड हे थोड्याशा कॉस्टली आहेत,
आपल्याला ग्रीन कॅप्सिकम नॉर्मली मिळेल हॉटेलमध्ये, पण रेड आणि येल्लो कुठल्या तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये मिळणार नाही, ते पण अनलिमिटेडच्या ह्याच्यामध्ये. हा 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 हा, माझी फेवरेट खोबऱ्याची चटणी. हा, नेक्स्ट लेवल, पैसा वसूल. आणि मी हा व्हिडिओ का बनवतोय, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हे बघा मसाला डोसा सुद्धा आहे, तुम्हाला ऑन टेबल येणार आहे सर, आणि हवा तेवढा तुम्हाला खायचं आहे. सरांनी मला आणून दिलेलं आहे आणि बघूया आता आपण टेस्ट करूया. थँक्यू सर. इकडे कसं आहे, मसाला डोसा गरम गरम खाण्यात जी मजा आहे ना, त्यामुळे त्यांनी तिथे त्यांच्या बुफे काउंटरवर ठेवलेलं नाही, तुम्हाला हवा तसा ते बनवून आणून देणार आहेत. म्हणजे बघा किती क्वालिटी ते मेंटेन करतायत, म्हणजे तुम्हाला खवयांना एक गरमागरम चांगले पदार्थ देण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे. आणि हॉटेलची सर्व्हिससुद्धा खूप फास्ट आहेत. जे काय त्यांचे एम्प्लॉई आहेत किंवा जे मॅनेजर्स आहेत, ओनर्स आहेत, ते स्वतः म्हणजे ज्या काय गोष्टी जे कमी पडत आहेत ते लगेच येऊन रिफिल करतायत. तर आता आपण वळूया मसाला डोस्याकडे. हा हा हा, क्या बात आहे. आतमध्ये बघा फिलिंग मस्त, ग्रीन पीस, कांदा, बटाट्याची भाजी एकदम टेम्पटिंग वाटतंय आणि कुरकुरीत असा आपला मसाला डोसा आता मी ट्राय करतो. मस्त असा. इथे मेन म्हणजे काय म्हणजे तुम्हाला सगळे स्मॉल व्हर्जन देतात, त्यामुळे काय होतं, जी क्वालिटी आहे ती मेंटेन करता येते. एक मोठाच्या मोठा तुम्हाला आणून देणार आणि मग त्याच्यामध्ये टेस्ट नसणार, त्याला व्यर्थ नाही आहे, म्हणजे अर्थ नाही आहे, तुम्हाला खायला पण मजा येणार नाही. ते स्मॉलमध्ये सगळे सर्व करतायत पण टेस्ट आणि क्वालिटी मेंटेन करतात. आणि हे बघा तुम्ही, मी दाखवल्याप्रमाणे याच्यामध्ये ग्रीन पीस आहे, कांदा मस्तपैकी वेगवेगळे स्पायसेस वापरून. आणि आता आपण टेस्ट करूया याच्यावर बरंच. हा 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 हा, मस्त. तर मित्रांनो बघा, ह्या अनलिमिटेड ब्रेकफास्टमधला शेवटचे 2 आयटम माझ्या टेबलवर आलेले आहेत. आणि ब्रेड बटर, हा 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 हा, बघा इथे छोटे छोटे पीस केलेले आहेत ब्रेडचे. आणि गरमागरम टी किंवा कॉफी, तुम्हाला जे काय प्रिफर करायचं तुम्ही करू शकता. हा हा, डिपिंग आणि घरची आठवण येणार. हा हा, मस्त. कडक कडक एकदम. आणि हा जो ब्रेकफास्ट आहे तो पण एकदम कडक आहे. तर मित्रांनो, मी ह्या तुम्हाला ब्रेकफास्टचा प्राइस सांगतो, 2000 रुपये. कैसा लगा मेरा मजाक? सॉरी सॉरी सॉरी. तर ह्या ब्रेकफास्ट, अनलिमिटेड ब्रेकफास्टची प्राईज आहे 169 रुपीज. आणि जर तुम्ही AC सेक्शनमध्ये बसणार असाल तर त्याची प्राईज होणार आहे 200 रुपये. आणि दुसरी गोष्ट, हे फक्त अवेलेबल असणार आहे ओनली ऑन संडे, ही गोष्ट लक्षात ठेवा. बाकीच्या दिवशी यांच्याकडे वेगवेगळे मेनू असतील, पण तुम्हाला आला कार्ड सिस्टीम म्हणजे तुम्हाला पेड करावे लागेल जे काय तुम्ही वस्तू घ्याल किंवा फूड घ्याल त्याच्यावर. आणि आता महत्त्वाची गोष्ट आहे कुठे, मी मगाचपासून म्हणतोय बोरिवली स्टेशनच्या अगदी जवळ आहे, अगदी जवळ आहे. तो हो, बोरिवली स्टेशनपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. तुम्हाला ईस्ट साईडला उतरायचं आहे. आणि इथे एक फेमस मिठाईवाला आहे, MM मिठाईवाला. स्टार प्लाझा बिल्डिंग आहे, तिथे MM मिठाईवाला आहे, त्याच्या अगदी शेजारी आहे सत्वम हॉटेल आहे. तर मित्रांनो, मी असेच नवीन नवीन फूड ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही टेंशन नहीं लेने का, आपण है ना. तुमचं एकच काम आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि दाबून शेअर करायचं. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.